नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये नवदुर्गेची पूजा केली जाते। यासोबतच कन्यापूजनही केलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार कन्यापूजन केल्यानंतरच नवरात्रीची पूजा संपूर्ण झाल्याचं समजलं जातं। कन्यापूजनाकरता 9 कन्या आणि 1 बटूक बोलवण्याची प्रथा आहे। या कन्यांना दुर्गा मातेच्या 9 स्वरूपांचं प्रतीक समजलं जातं। असं म्हटलं जातं की विधिवत कन्यापूजन केल्यास देवी दुर्गा आपल्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवते, घरात सुख समृद्धी आणि आनंद येतो। जाणून घेऊयात नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचं महत्त्व आणि विधी। अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजन करण्यासाठी कन्यांना आणि बटूक यांना निमंत्रण द्यावं। यानंतर अष्टमी किंवा नवमी तिथीच्या पूजेदरम्यान कन्यापूजनाचा संकल्प करावा। कन्यापूजनासाठी चण्याची भाजी, पुरी, शिरा, खीर आदी नैवेद्य तयार करावा आणि तो देवीला अर्पण करावा। घरात कन्यांच्या आगमनानंतर सर्वात आधी स्वच्छ पाण्याने त्यांचे पाय धुवून घ्यावेत। यानंतर कन्यांना आसनावर बसवा आणि त्यांना देवीचा नैवेद्य प्रसाद म्हणून खायला द्यावा। कन्यांचं पूजन झाल्यानंतर त्यांचे हातपाय धुवून त्यांना पुन्हा आसनावर बसवा। यानंतर त्यांना चंदनाचा टिळा लावा आणि त्यांच्या हातात रक्षासूत्र बांधून त्यांचे चरण स्पर्श करा। यानंतर त्यांना आपापल्या क्षमतेनुसार फळ, कपडे आणि दक्षिणा देऊन निरोप द्यावा।